यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? थंबनेल तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला विषय माहिती आहे. कुसुमाग्रज यांची एक कविता मी आज तुमच्यासाठी वाचणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती कविता यापूर्वी वाचली असेल किंवा ऐकली असेल. पण आता सध्या जे काही महाराष्ट्रात चालू आहे, नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी वृक्षतोड करायची असं सध्या जे सत्तेत आहेत त्या सरकारने ठरवलेलं आहे. तर ते औचित्य साधून मी आज ही कविता वाचणार आहे. काय होतं, सध्या अलीकडच्या काळात ना आपल्या देशभर मूर्खांची चलती आहे. म्हणजे जे जे मूर्खासारखं बरळतायत, वागतायत, त्यांना सरकारचं संरक्षण मिळत असल्यामुळे त्यांची चलती आहे आणि जे समाज उपयोगी बोलतायत ते देशद्रोही ठरवले जात आहेत, असं साधारण चित्र आहे. जाणकारांना ते उदाहरण देऊन स्पष्ट करायला नको मी, ते तुम्हाला माहितच आहे अशा कुठल्या घटना घडल्या. तर सध्या जे चाललेलं आहे, सयाजी शिंदे सारखा ऍक्टर रस्त्यावर उतरलाय. तो म्हणतो आम्ही आडवे येऊ जर तुम्ही झाड तोडणार असाल तर, आम्ही मेलो तरी 72. तर इथपर्यंत जाण्यासाठी लोक तयार झालेले आहेत आणि सत्ताधारी जे आहे ते असं वाटतं की खरंच यांना काही शाळेमध्ये नागरिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र नव्हतं का? यांना माहित नाहीये का जे आम्हाला रस्त्यावर उतरणाऱ्या पर्यावरणवाद्यांना जे कळतं ते यांना कसं कळत नाही? हे पण लोकशाही मार्गाने निवडून दिलेली माणसं आहेत ना, तिथे जाऊन बसली आहेत. ते कसं काय असं मूर्खासारखं बरळतायत? आणि मग त्यांना साथ देणारे समाजात जे आमच्या आजूबाजूला आहेत, त्यांचे पितृ, ते सगळे मूर्खासारखे. मी स्वतः 2 दिवसापूर्वी वाद घातलेला आहे काही मूर्खांबरोबर. त्यामुळे हे सध्या सगळं जे चांगला विचार करतायत, जे जे समाजोपयोगी विचार करतायत, जे भावी पिढीच्या सुखाचा, समाधानाचा, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतायत, ते देशद्रोही ठरवले जात आहेत, ते मूर्ख ठरवले जात आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे सगळी भयानक परिस्थिती आहे. मी माझ्या मित्रमंडळींमध्ये असू द्या किंवा मी माझ्या रक्ताच्या नात्यांमध्ये असू द्या, फार विचित्र परिस्थिती आहे. त्यांना कळतच नाही. हल्ली तर सिरियल मधून लोकशाही जपणारी, संविधान जपायला निघालेली माणसं पण किती मूर्ख आहेत आणि बावळट आहेत असं चित्र उभं करतील की काय सिरियल मधून, आणि लोकांना ते दाखवतील, अशी आता भीती वाटायला लागलेली आहे. सगळं सगळं मेनस्ट्रीम मीडिया हा सगळा लोकशाहीच्या विरोधात. आणि सत्ताधारी आता काय, सत्ताधाऱ्यांना लोकशाही पद्धतीने निवडून दिलं पण ते हुकुमशाह असल्यासारखे वागतायत ना, त्याचं दुःख वाटतं. तर सोनारानेच कान टोचलेले बरे असतात. नाशिकला जो काही कुंभमेळा होणार आहे, तर त्या नाशिकचेच एक कवी आहेत कुसुमाग्रज. तर त्यांची मी सिंहस्थ ही कविता आता वाचणार आहे, जरा लक्ष देऊन ऐका. व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिगो शिग तुडुंबला. बँड वाजविती सैया पिया धुन, बँड वाजविती सैया पिया धुन, गजांचे आसन महंतासी. आले खडग हाती नाचती गोसावी, आले खडग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे.
जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, जटा कौपिनांची क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात, साधू जेवतात, साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येती ट्रक तूप साखरेचे, येथे येती ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, यांच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, तुका म्हणे ऐसे मायेचे माईंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. तर नाशिकच्याच कुसुमाग्रज यांनी जे काय कान टोचलेले आहेत अशा अंधभक्तांचे, तर आता किमान कुसुमाग्रजांना तर नका नाकारू यार. ज्ञानपीठ दिलेलं आहे आपण त्यांना, काय म्हणताय ते समजून घ्या. कारण खरंच जे काय चालवलंय ना गेल्या 10-12 वर्षामध्ये, गचाळ गचाळ आहे. मी मित्राला म्हटलं की कुसुमाग्रजांनी एवढ्या सोप्या भाषेमध्ये हे सगळं सांगितलंय ना, तर आता एवढं सगळं दळभद्री सगळं चाललेलं आहे मनोरंजनाच्या नावाखाली. ज्या काय जी काय स्क्रिप्ट लिहिली जाते किंवा जे काय सिरियल मधली माणसं जे काय बोलतात एकमेकांशी, तर हे सगळं कठीण वाटेल त्यांना समजून घ्यायला कुसुमाग्रजांचं. तर तो मला म्हणाला, अरे मग हे पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय सांगायचं. म्हटलं काही नाही, रोज सकाळी उठून शेण खाऊ नका एवढंच सांगायची वेळ आलेली आहे आता. कारण शेण खाऊन बरळणाऱ्यांचीच ही भाषा आहे. झाडं तोडा, अरे 150-200 वर्षांची झाडं, वड आणि पिंपळ कशासाठी असतो, माणसाला त्याचा काय उपयोग आहे जरा समजून घ्या ना. ती झाडं तोडताय तुम्ही. म्हणजे आम्हाला पर्यावरणवाद्यांना किंवा सयाजी शिंदे जो आता एकमेव ऍक्टर बोलतोय, बाकी त्याच्या जोडीला कोणी उतरलेलं नाही, हे सेलिब्रिटी. काय माहित नाही, ती जागा साफ करतील आणि नंतर मग काय ती परत झाडं तिथे उगवत नाहीयेत. मग ती एकदा का कुंभमेळ्याच्या निमित्ताने धर्माच्या नावाने साफ केलेली जागा कुठल्या तरी श्रीमंताला देऊन टाकणार, मग तिथे काहीतरी टोले जंग उभा होणार. डेंजर डेंजर आहे सगळं. आणि दुःख याचं वाटतं ना की ही जी लोकशाहीचं रक्षण करा, संविधान वाचवा असं म्हणणारी माणसं, भीती वाटते की उद्या ह्या ज्या घराघरात पोचलेल्या सिरियल आहेत किंवा हा जो काय थिएटरला रिलीज होणारा सिनेमा आहे त्यात टिंगल केली जाईल यांची, लोकशाही वाचवणाऱ्यांची किंवा संविधान. म्हणजे तू तुझं बघ रे, तुझं काय 2 पैसे कमवायची अक्कल नाही आणि लोकशाही वाचवा काय सांगतोस आम्हाला, अशी टिंगल उडवली जाईल समाजातल्या अशा छान चांगल्या माणसांची, अशी भीती वाटते. कारण हे नकोसे आहेत, संविधान वाचवणारे, लोकशाही वाचवणारे, हे पर्यावरणवादी हे नकोसे झालेले आहेत सरकारला. त्यामुळे यांची टिंगल उडवली की त्यांना जनमानसातही स्थान मिळणार नाही आणि ते कुठेतरी संपून जातील, हा कट आहे. तर पुन्हा एकदा काय होतं, कविता वाचून झाली की लगेच आवडते घ्यावं असं मला वाटत असतं, कारण त्या कवितेचा इम्पॅक्ट राहावा. कुसुमाग्रज आहेत, मला माझी बडबड करायचीच असते. कुसुमाग्रज ज्या बाजूने बोललेत, झाडं वाचवा, झाडं तोडू नका, त्यामुळे मी थोडी बडबड करतो. परत एकदा ऐका तुम्ही कविता, स्वतः वाचा, स्वतः रेकॉर्ड करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, ट्विटरवर टाका ही कविता. रस्त्यावर उतरायला वेळ नसेल, निदान ही कविता ऐकायला वेळ असेल, कविता वाचून रेकॉर्ड करून मित्रांना पाठवण्यासाठी वेळ असेल, तेवढा तरी हातभार लावा. ही झाडं तोडू नयेत म्हणून. आपल्या भावी पिढीचा विचार करा. आमच्यासारखी जी माणसं भावी पिढीचा विचार करतायत ना, ती आज घरापासून समाजापर्यंत सगळी मूर्ख ठरवले जात आहेत. पण आम्ही बिंदास करतोय काम.
घरातल्यांनी नाकारू दे नाही तर बाहेरच्यांनी नाकारू दे, कारण त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढे, त्याला आपण काय करणार. 2 दिवसापूर्वी मी वाद घातलेला आहे माझ्या जवळच्या माणसांशी. त्यांना कळतच नाही मी काय करतोय, काम काय चाललेलं आहे, काही नाही. तर असो, ते सोनाराने कान टोचणं गरजेचं असतं. म्हणून ही सिंहस्थ कविता मी वाचून दाखवली. पुन्हा एकदा ऐका ही कविता आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि मला काय म्हणायचं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणणारे तुकाराम महाराज हे आमचे एक साधू आहेत. हे आमचे खरे अध्यात्माचा मार्ग दाखवणारे ग्रहस्थ आहेत. ज्ञानेश्वर माऊली हे आमचे अध्यात्माचा मार्ग दाखवणारे ग्रहस्थ आहेत. हे हातात खडक बिडक घेऊन आणि नको ते चमत्कार करून पैसे कमावणारे साधू उद्या कुंभमेळ्यात हजेरी लावणार आहेत. तेच बोललेत कुसुमाग्रज कवितेमध्ये. त्यांना अध्यात्माचा मार्ग आम्ही विचारायचा का, कसा आहे आणि कुठून जातो. बरं, महाराष्ट्रात जे काय चाललेलं आहे, हे जंगल साफ केलं जात आहे, झाडं तोडली जात आहेत, ह्या साधूंना कळलं नाही, साधूंपर्यंत या कानापर्यंत बातमी गेली नाही. ते का नाही एकजुटीने सांगत सरकारला, महाराष्ट्राच्या राज्य सरकारला का नाही सांगत की असं काय करू नका, झाडं तोडू नका, आमची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे करा, झाडं तोडून तिथे आमची व्यवस्था करू नका. साधू आहात ना तुम्ही. असो, चिडचिड होते. तर काम करत राहा मित्रांनो, काम करत राहा. तुमचे जवळचीच माणसं त्रास देतील तुम्हाला, दूरचे त्रास द्यायला येत नसतात, त्रास देतात आपली जवळचीच माणसं. तरी घेतला वसा टाकू नका, उचू नका, मातू नका. काम करत राहा. कारण शेवटी काय बोलणं गरजेचं आहे भावी पिढीसाठी. आलं का लक्षात, भावी पिढीसाठी बोलणं गरजेचं आहे. तर सिंहस्थ कविता पुन्हा एकदा ऐका, मित्रांना सेंड करा, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फार फार धन्यवाद, तुमचे आभार मानतो. 1000 सबस्क्रायबर झाले आपले, त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आणि नव्याने आज जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि काही नाही, बाकी QR कोड देतोय, त्यावर शक्य झालं तर आर्थिक मदतही करा. आणि बोला बोला बोला, तुम्ही वेळ काढा तुमच्या जॉब मधून, तुमच्या कुटुंबातून थोडासा, आणि एक कविता, ही सेम कविता सिंहस्थ तुम्ही रेकॉर्ड करा वाटल्यास, आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ट्विटरवर पाठवा, फेसबुकवर टाका. तुम्हाला वेळ नसेल रस्त्यावर उतरायला तर किमान सोशल मीडियाचा आधार घेऊन हे काम तरी करा. ओके, चला बाय बाय, टाटा, सायोनारा. पुन्हा एकदा नव्या कवितेच्या, नव्या व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. प्रेम करा, प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, समाजावर प्रेम करा, सगळ्या चांगल्या विचारांच्या माणसांवर प्रेम करा, त्यांचे हात बळकट करा, त्यांचं खच्चीकरण करू नका. ती माणसं महत्वाची आहेत. पैशाच्या तिजोरीवर लक्ष ठेवून जे सत्तेत बसले आहेत ना, ती माणसं आपल्या महत्वाची नाहीयेत. फाटके दरिद्री आपल्या आजूबाजूला फिरणारी जी माणसं आहेत, जी सत्याची कास धरतायत, आपल्या भावी पिढीसाठी काहीतरी जीवावर उदार होऊन काम करतायत, त्यांचे हात बळकट करा. चला, टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.